आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील मला एक मूळ फरक असा जाणवायचा की लता मंगेशकरांच्या आवाजात एक सात्विकता आहे आणि आशा भोसले यांच्या गायनामध्ये आवाजामध्ये एक राजसिकता, एक तामसिकता पण आहे. म्हणजे हे दोन्हीही हे गुणधर्म चांगल्या प्रकारे कॅरी करू शकायचे आपल्या आवाजामध्ये. जसं आशा भोसलेंचं गाणं आहे इन आंखों की मस्ती, त्याच्यानंतर आइये मेहरबा, यामध्ये एक राजसिकता आहे, थोडीशी सेन्शुअलिटी आहे. पण त्याच वेळेस मेरा कुछ सामान तुम्हारे पास रखा है या गाण्यामध्ये एक वेगळी किनार आहे. म्हणजे चेहऱ्यावरती स्मित पण आतमध्ये दुःखाची किनार असलेली आर्तता त्यांनी आपल्या आवाजातून प्रकट केली आहे. याशिवाय दम मारो दम यामध्ये तर एक विद्रोह जाणवतो, एक युथफुल, एक वेगळा फील आहे. म्हणजे राजसिक आणि तामसिकता दोन्ही परफेक्ट आहे आशा भोसलेंच्या आवाजात. माझं एक आवडतं गाणं आशा भोसलेंचं ते म्हणजे रणधीर कपूरचं गाणं आहे जवानी दिवानी मूवी मधलं, की ढूंढता फिर रहा. ह्यामध्ये आशा भोसलेंना फार कमी आहे गायला, पण त्यांनी जो आवाज बॅकग्राऊंडला दिलाय आणि एक वेगळा खर्ज लावलाय, पूर्णपणे खर्ज बॅकग्राऊंडला, त्यातनं कळतं की ही गायिका काय नेक्स्ट लेवलची आहे. म्हणजे ऍक्टर्स जसं म्हणतात की जेव्हा फक्त रिॲक्शन द्यायची असते तेव्हा जो ऍक्टर चांगल्या प्रकारची रिॲक्शन देतो तो चांगला ऍक्टर, अदरवाईज नाही. तसंच इथे त्यांना गायनामध्ये कमी होतं तर रिॲक्शन जास्त होती. सो म्हणजे पार्श्व गायनापेक्षा त्यांना रिॲक्शन जास्त द्यायची होती किशोर कुमारच्या सोबत. सो परफेक्ट त्यांनी तो आवाज दिलाय, खर्ज लावलाय. सो ते माझं एक आवडतं गाणं आहे. म्हणजेच मंगेशकरांच्या आवाजात सात्विकता आणि आशा भोसलेंच्या आवाजात एक राजसिकता, तामसिकता. पण याचा अर्थ असा नाही की लता मंगेशकरांना दुसऱ्या प्रकारचं गायन करता यायचं नाही आणि आशा भोसलेंना त्यांच्या प्रकारे सात्विक गायन करता यायचं नाही. दोघींनीही सर्व काही